नमस्कार मंडळी, शुभ दुपार. तर बघा काय चाललंय. तर चालू आहे असं पिझ्झा तयार करायचं. तर याच्यावर कांदा, टोमॅटो, परत ढबू मिरची असं कापून स्त्रियानं टाकलं आहे बरं का, आणि सॉस आणि थोडंसं चीज. तर हे येताना पंढरपूरनं आपण बेस मिळतो बेकरीमध्ये, तो बेस आणला होता. तर स्त्रियाचं लई दिवस झालं चाललं होतं पिझ्झा पिझ्झा. असं पिझ्झा जर विकत घ्यायला गेले तर 150 रुपयाला पिझ्झा बसतो. आणि असं बेस आणून जर घरच्या घरी केलं तर थोडंसं स्वस्तात होतं. असंही काय खाण्यायोग्य नसतं बरं का, सारखंच खावं असं खाण्याजोगं नसतं. आपलं कधीतरी टाईमपास म्हणून. आणि असं चीज आहे ह्या पॉकेटमध्ये बारीक बारीक, ते चीज त्याच्यावर घालायला असं टोमॅटोचे सॉसचे पाकिट आणलेत. आणि तिचं चालू आहे असं पिझ्झा करायचं. तर बघा त्याच्याबरोबर असे चिरमुऱ्याचे लाडू पण आणलेत. असे चिरमुऱ्याचे लाडू पहिलं किराणा दुकानात मिळायचे, आता काय मिळतात का नाही माहीत नाही बरं का. आता नवीन नवीन काय काय मिळायला लागले, कुरकुरे वगैरे. आता चिरमुऱ्याच्या लाडूची पद्धत बंद झाली, पण असं तिथं दिसलं म्हणून पॉकेट एक आणले मस्तपैकी खायला. तर झाला असा पिझ्झा तयार. असा आणि या केलाय खायला पिझ्झा. मित्रांनो पिझ्झा. तर या मित्रांनो पिझ्झा नमस्कार. खायला.